रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला प्रचंड पळापळ करायला लागत आहे आणि तो स्वतःचे जीवन सुखकर व्हावे यासाठी पहाटे उठल्यापासून ते झोपेपर्यंत पळत राहतो. परंतु यामध्ये त्याला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळही मिळत नाही. अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याला अनेक कारणे आहेत, परंतु माणूस त्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि हे खूप भयानक आहे. अशीच एक घटना पुणे बस स्थानकामध्ये घडली आणि अनेकांचे श्वास रोखले गेले. अनेक जण आपल्या घरगुती कामांसाठी इकडून तिकडे प्रवास करीत असतात. त्यामध्ये आजारी, वयोवृद्ध महिला, पुरुष यांना एकटे प्रवासासाठी पाठवणे किती धोकादायक आहे हे पुण्यात घडलेल्या या घटनेवरून दिसून येते. नेमकी काय आहे ही घटना हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. अरुणा सुनील जैन या छत्रपती संभाजीनगरहून मालेगावला जाण्यासाठी पुणे येथील मध्यवर्ती बसस्थानकावर आल्या होत्या. मालेगावला जाणाऱ्या बसची वाट पाहत त्या फलाटावर बसल्या होत्या. अचानक त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्या एकट्याच असल्यामुळे त्यांच्याकडे सुरुवातीला कुणाचे लक्ष नव्हते, परंतु प्रचंड वेदना होत असताना त्यांची झालेली घालमेल पाहून महिला वाहक संगीता पालवे यांनी तात्काळ त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या लक्षात आलं की या महिलेला हार्ट अटॅकचा झटका आला आहे. त्यांनी ताबडतोब फलाटावरच त्यांना CPR देण्यास सुरुवात केली. त्यांचे ते प्रयत्न सुरू असताना सहाय्यक वाहतूक निरीक्षक बाबासाहेब साळुंके, सुरक्षारक्षक कविता भुतेकर आणि रवींद्र गरड यांनीही त्यांना सहकार्य केले. CPR देणे सुरू असतानाच ॲम्ब्युलन्सला कॉलही केला, परंतु ते वेळेवर न आल्याने त्यांनी त्या महिलेला रिक्षातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. महिला वाहक संगीता पालवे यांनी तात्काळ दिलेल्या CPRमुळेच त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू झाला होता आणि त्यामुळेच त्यांचे वेळेवर उपचार मिळाल्याने प्राण वाचले. या घटनेने परत एकदा वेळेवर मिळालेला CPR किती महत्त्वाचा आहे हे दिसून आले. आजकाल अशा अनेक घटना घडतात, परंतु कुणीच कुणाकडे लक्ष देत नाही आणि जर एखाद्याने लक्ष दिलं तर त्याला नेमकं काय करायचं हे समजत नाही. आणि म्हणूनच महिला वाहक संगीता पालवे यांनी परिस्थिती जाणून ताबडतोब CPR देण्यास सुरुवात केल्यामुळेच त्या महिलेचे प्राण वाचले. बस स्थानकावर प्रचंड गर्दी असते. प्रत्येकजण स्वतःचा प्रवास करण्यामध्ये गुरफटलेला असतो. अनेक वेळेला गर्दीमध्ये अशा घटना घडल्यावर कोणीच पुढे न आल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. परंतु इथं कर्तव्यावर असतानासुद्धा महिला वाहक संगीता पालवे यांनी क्षणाचाही विलंब न करता वेदनेने तडपडणाऱ्या त्या महिलेला ताबडतोब CPR दिल्याने त्यांचा श्वास परत सुरळीत झाला. या घटनेतून प्रत्येकाने अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचे हेही शिकायला मिळाले. ST प्रशासनावर अनेकदा टीका होत असते. या घटनेने मात्र ST प्रशासनात सुद्धा प्रवाशांवर जीव ओवाळून टाकणारे कर्मचारी आहेत हे दिसून आले. यातून अजून एक गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे वयस्कर महिला, पुरुष यांना एकटे प्रवासासाठी पाठवू नका. त्यांच्याबरोबर सोबतीला कोणीतरी असले पाहिजे, म्हणजे अशा अडचणीच्या वेळी त्यांना ताबडतोब मदत मिळेल. जर ती महिला बस स्थानकावर नसती, बाहेर कुठे तर असती, तर मात्र मोठी अडचण आली असती. आणि त्यामुळेच महिला वाहक संगीता पालवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.